200 आमदार मराठ्याचे आहेत संसदेमध्ये, काय यांना पास होत नाही ठराव. ज्या लोकांना आमचं सर्वेक्षण करायला पाठवलं त्या लोकांनाच काही येत नाही, त्या लोकांकडून आमचं सर्वेक्षण का केलं जातंय? प्रशासन हे आम्हाला गाजर दाखवत आहे. पण आम्ही कुणब्याचे कसे नाही, तुम्ही आमच्या जागेवर असल्यावर तुम्हाला कळ लागली असती की काय परिस्थिती आहे. मराठे आक्रमक झालेत, गावागावात दुसरीकडे सर्वेक्षण सुरू आहे, पण ते सर्वेक्षण अजब गजब प्रश्नांनीच गाजलेलं आहे. शिवाय जे सर्वेक्षण केलं जातं ते अप्रशिक्षित पहिली 5 दुसरी 5 अशा कर्मचाऱ्यांकडून केलं जातं आणि त्यामुळंच महाराष्ट्रातला संतापलेला मराठा जसं मुंबईकडे निघालेला आहे तसा गावामध्ये राहिलेला मराठा आता या प्रश्नामुळं आणि सर्वेक्षणामुळं संतापलेला आहे. आपण याच संदर्भात मराठ्यांशी बोलणार आहोत. पुणे मुंबई हायवेच्या महामार्गावर जे मराठे मुंबईकडे निघालेले आहेत, काय कळालं तुम्हाला या संदर्भात? आम्हाला असं कळलं की प्रशासन हे आम्हाला गाजर दाखवत आहे. एक चुकीच्या मार्गाने सर्वेक्षण चालू आहे. आतापर्यंत त्यांनी झोपा काढल्या. आतापर्यंत मराठा आक्रमक नव्हता, आतापर्यंत मराठा शांतपणे संयमाने चालला होता. आता त्याला आक्रमक भूमिका घ्यायची पाळी आलेली आहे आणि आक्रमण त्याचं काय असेल हा शेवटच्या टप्प्यापर्यंत सांगू शकत नाही. जे सर्वेक्षण केलं जात आहे ते अजबगजब प्रश्न आहेत. कुत्रा माकड चावला का, कुणावर उपचार घेता का, तुम्ही आंघोळ कुठे करता वगैरे वगैरे. हे प्रश्नाचं त्या संदर्भच नाही आहे त्या प्रश्नाचा. हे प्रश्नाचं काय आहे, त्यांना त्यांना काय साध्य करायचंय हे काय सांगू शकत नाही. हे म्हणजे एकदम थोतांड आहे यांचं. हे या ठिकाणी सर्वेक्षण चालू आहे, अत्यंत थोटांड आहे. हे एक गाजर दाखवण्याचं काम करत आहे, कारण जे त्या ठिकाणी सर्वेक्षण आहे त्यांना प्रशिक्षण नाही आणि तेच त्यांना जर प्रश्न विचारत असतील सर्वेक्षण कसं होणार आहे. यामुळे थोटांड शासनाचं नुसतं गाजर दाखवण्याचं काम चालू आहे. 200 आमदार मराठ्याचे आहेत संसदेमध्ये, काय यांना पास होत नाही ठराव. सर्वेक्षण मूळ संताप व्यक्त केला जातोय. अजबगजब प्रश्न आहे. ज्या पेनात शाई नाही, ज्या पेनात कांडी नाही, अशा पेनानं आमचा इतिहास लिहिण्याचं काम करतो. तुम्ही गावोगावी ज्या लोकांना आमचं सर्वेक्षण करायला पाठवलं त्या लोकांनाच काही येत नाही, त्या लोकांकडून आमचं सर्वेक्षण का केलं जातंय? या अशा हरामी लोकांना माझं तर म्हणणं आहे की मराठा समाजानं जागेवर दिसेल तिथं टोपलं पाहिजे. कारण सरकार आपण कायदा हातात घेतल्याशिवाय सरकार जागा होणार नाही. आज आपली 40 वर्ष झाली, सरकार कधी जागा होणार आहे? आपल्यावर भीक मागायची वेळ आली. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही जुन्या गोष्टींचा निकष लावत असाल तर आम्हाला आरक्षण कसं मिळणार आहे? महाराज तुम्ही काय सांगा? खरं तर आरक्षणाच्या संदर्भात सगळे मराठा बांधव या ठिकाणी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत आणि प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी गावगाव जाऊन त्या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी सर्वे केला जातोय. या सर्वेच्या संदर्भात अनेक प्रश्न हे वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जात आहेत आणि विचारणाऱ्याचे माध्यम जे आहे प्रशासनाची लोक आहेत ते अत्यंत एक दिवसामध्ये प्रशिक्षण घेऊन त्या ठिकाणी गावखेड्यामध्ये जात आहेत आणि ते गावखेड्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतायत. ते प्रश्न या ठिकाणी बरोबर आहेत का नाही हेही सांगता येत नाही. त्याच्यामुळे अतिशय आक्रोश त्या ठिकाणी व्यक्त होतोय. याच्या वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी समाजातून व्यक्त होताना दिसून येत आहेत आपल्याला. संताप व्यक्त केला जातो. सर आम्हाला एक आठवत आहे लहानपणी आमचे आई वडील म्हणत गेले तर थोडं काय आम्ही खेळत असलो तर असं वेड्या खेळू नको, तू कुणब्याचा आहेस असं म्हणत गेलेत. पण आम्ही कुणब्याचे कसे नाही, तुम्ही आमच्या जागेवर असल्यावर तुम्हाला कळ लागली असती की काय परिस्थिती आहे. बरोबर. तुमच्याजवळ बंगले सर्वेक्षणाचं काय बघितलं काय तुमच्या 54 लाख नोंदी दिलेल्या आहेत. सरकार म्हणतो 54 लाख नोंदी दिल्या तरी बी या सगळ्यांचा जर विचार केला तर मराठ्यांमध्ये तो संताप व्यक्त केला जातोय की असं कशाला करता, करायचं असेल तर व्यवस्थित करा आणि मराठ्यांना प्रॉपर आरक्षण द्या, त्याचं सर्वेक्षण सुद्धा प्रॉपर करा. मोहम्मद इरफानचा माधव सावरगाव, साम टीव्ही, लोणावळा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.